हॅलो. नमस्कार. महावितरण कस्टमर केअर मधून प्रिया बोलत आहे. महावितरण सेवांबद्दल आपला अभिप्राय म्हणजेच आपला फीडबॅक जाणून घेण्यासाठी आपल्याला कॉल केला आहे. तर आता ही बोलण्याची योग्य वेळ आहे काय? हो, आपण महावितरणवरून बोलताय का? हो सर. ओके ओके, बोला ना मॅडम, काय म्हणता? तर आपली आहे ते पवन शालिग्राम तायडे या नावाने आहे का? शालिग्राम तायडे या नावाने आहे काय? पवन शालिग्राम तायडे ना? हो सर. हो हो हो, माझे मोठे बाबा आहे ते आणि कनेक्शन माझ्या नावावर. सर मला आपले नाव कळू शकेल काय? पवनच बोलतोय. सर आपल्याला महावितरणचे कस्टमर केअर मधून आपला फीडबॅक जाणून घेण्यासाठी 6 प्रश्न विचारण्यात येणार आहे. बिलकुल बिलकुल बिलकुल. बोला ना प्रत्येक मॅडम. प्रश्नाला 5 स्टार असतात. तर आपल्याला आपल्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला किती स्टार द्यायचे आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्याला आता कॉल केला आहे. तर आता ही ओके ओके. बोलण्याची योग्य वेळ आहे काय? हो, बोला ना मॅडम, बोला बोला. सर माझा पहिला प्रश्न आहे क्वालिटी ऑफ सप्लाय. सर आपल्याला जो विजेचा पुरवठा होतो त्यामध्ये त्यामध्ये प्रकाश चढ-उतार किंवा डिम लाईट असं काही समस्या होतो काय? नाही नाही मॅडम, अगदी व्यवस्थित आहे. महावितरण कंपनीचं कामच अगदी व्यवस्थित आहे. व्यवस्थित म्हटलं म्हणजे माहिती आहे का, ठीक आहे, कसं आहे ते सुद्धा माणसं आहे, थोडं 5-10 मिनिटं मागे पुढे होतात, पण 5-10 मिनिटं म्हणजे ही काही वेळ नाहीये की असं काही आपण कंप्लेंट करू शकतो असं. अगदी व्यवस्थित काम आहे त्यांचे, परफेक्टली आहे. आणि सर आपण 5 मधून किती स्टार द्याल? त्याला मी 5 मधून नाही, मी 10 मधून 10 देईल मी त्याला. कारण काम एवढं चांगलं आहे त्यांचं खरंच. आणि उन्हातान्हाचे एवढे फिरत असतात हे लोक. एवढं पावसाळ्यामध्ये मी त्यांना बघतो बऱ्याच वेळेस. एवढं म्हणजे गारा पाणी चेंदून वगैरे ते लाईनी चालू करायचा प्रयत्न करतात. आम्ही कोविडमध्येही पाहिलंय त्यांना की एवढं चांगलं काम करतात. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते कामं करतात. आम्ही घरात बसलेलो होतो आणि ते समोरचे कामं करत होते. त्यांना बघून आम्हाला उत्साह वाटायचा की यांच्यासाठी आपण काय करू शकतो. चांगले ते लोक. धन्यवाद सर. मस्त काम केलं त्यांनी. सर आपण त्या 5 मधून किती स्टार द्याल? याच्यासाठी 10 पैकी 10. जरी तुम्ही तर 5 आपल्याला असले 5/10. हो सर. बरं ओके. सर. सर माझा दुसरा प्रश्न अटेंडन्स ऑफ कंप्लेंट. तर आपण जरी कधी काय तक्रार केली असते तर तक्रारी आपल्याला निवारण मिळतो काय? ऍक्च्युली तक्रारीचा विषय असा आहे की तक्रार तर करावीच लागत नाही, कारण सगळं व्यवस्थित आहे. फक्त बिलिंगचा प्रॉब्लेम आहे की बिलं आम्हाला व्यवस्थित मिळत नाहीये. कारण ते एजन्सीला दिलं गेलं वाटतं, तुमचं काहीतरी असं काहीतरी विषय आहे. तर बिलं पोहोचत नाही. त्याच्यामुळे मग काय होतं की कंझ्युमरला कळतच नाही आमच्यासारख्यांना की बुवा बिल आलंय नाही आलंय. जेव्हा फक्त फोन पे किंवा गुगल पेचे नोटिफिकेशन येतात ना, तेव्हा कळतं. तर हाच मेन क्षमा ड्रॉबॅक आहे आपल्या महावितरणचा की फक्त ते एजन्सी दिल्या गेल्यामुळे बिलं त्यांना प्रोव्हाइड होत नाही. आणि त्याच्यामुळे मग तुमच्याही लोकांना त्रास होतो ना, आम्हालाही त्रास होतो. कारण काय होतं की 6 महिन्यांचं बिल, 3 महिन्यांचं बिल एकखट्टे भरावं लागतं. आणि एकखट्टे भरायला थोडं प्रॉब्लेमॅटिक जातं. कारण काही जवळ म्हणजे क्षमा कसं असतं, एखाद्या महिन्याचं आम्ही म्हणजे हे केलेला असतो किंवा एवढ्यामध्ये एवढेच पैसे खर्च झाले पाहिजे आणि ते एखाद्या महिन्यामध्ये जास्त बिल येतं. त्याच्यामुळे मग थोडा आमचाही हिशोब डगमडतो. तर ते बिलांचं जर क्षमा व्यवस्थित झालं तर काही प्रॉब्लेम नाही. क्षमा असेल सर आपल्याला असुविधा झाल्याबद्दल. तर आपण त्या ओके. 5 मधून किती स्टार द्याल? बिलं वाटपासाठी तर 0 देईल मॅडम. कारण ते वाटपच होत नाहीये. आम्ही एवढ्या कंप्लेंटी करतो, सगळं करतो त्याच्यामुळे. सर आपण यासाठी किती स्टार द्याल? 5 पैकी 0 बिल तर वाटप. आपल्याला एक नाही सर माझा दुसरा प्रश्न होता अटेंडन्स ऑफ कंप्लेंट. जर आपण कधी तक्रार ओके केली ओके. असल्यास तक्रार जर केली ना तर ते लगेच येतात. स्वतः फोन करतात. आम्ही घरी जरी नसलो, लेडीज जरी असली तरी त्यांच्याशी बोलणं अगदी व्यवस्थित असतं आणि व्यवस्थितरित्या कामं करतात. फक्त सर त्यांनी आपण त्या स्वतःची काळजी घ्यावी एवढंच म्हणणं आहे. कारण यांना इक्विपमेंट मिळत नाही वाटतं आणि तरी सुद्धा कामं करताय. सर आपण त्या 5 मधून किती स्टार द्याल? त्यांना 5/10. सर माझा तिसरा प्रश्न रिसिप्ट ऑफ बिलिंग टाइम. तर ओके. आपल्याला महावितरणकडून वेळेत बिलाची पावती मिळते काय? म्हणजे कशी की बुवा आपण हेच ना जे मी आता बिलाविषयी बोललो ते? हो सर. नाही मॅडम, कसं आहे ना, एजन्सीमुळे होतं काय की बिलं मिळत नाहीये. हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. क्षमा असा विचार आपल्याला असुविधा झाल्याबद्दल. सर आपला ओके. फीडबॅक यासाठी घेतला जात आहे कारण आपल्याला असुविधा व्हायला नको हो ना, पुढे हो जाऊन. हो, खरंय 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 मॅडम. तर आपण त्या 5 स्टार मधून किती स्टार द्याल? बिलं वाटपासाठी 0 मॅडम. तर आपल्याला एक तरी स्टार द्यावं लागेल. आमची सिस्टीम सपोर्ट ओके नाही करत सर. सर पुढच्या 1 प्रश्नाला. ओके, एक स्टार देतो. चला. बरं सर. सर माझा चौथा प्रश्न आहे सर्व्हिस एमएडीसी ऑफिसर. तर महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून जे आपल्या घरी वीज पुरवठ्याची रिडिंग घेतात त्यांची आपल्याला कशी वाटते? ऍक्च्युली रिडिंगचं सुद्धा तुम्ही हे दिलेलं आहे ना कॉन्ट्रॅक्ट? हो सर. ओके. तर रिडिंग वगैरे घेतात, पण काही काही जणांची जात नाही. आता माझेच एक नातेवाईक आहे इथंच. तर त्यांची रिडिंग आम्हाला स्वतः आमच्या महावितरणचे जे ऍप्स आहे, कंझ्युमर ऍप, त्याच्यातून प्रोव्हिजनली म्हणजे मॅन्युअली द्यावी लागते. तर ते काही ठिकाणी येतात, काही ठिकाणी येत नाही. असा यांचा हा फक्त ड्रॉबॅक आहे. सर आपल्याला त्यांची सेवा कशी वाटते? त्यांची सेवा एवढी खास नाही मॅडम, रिडिंग घेण्यासाठी.
उलट ऍक्च्युली तिथं ना आपण जे नवीन मीटर आणत आहोत आपण काहीतरी वाटतं प्रीपेड मीटर आणताय ना वाटतं आता. तर ते हो जर सर. लवकर लागले ना तर आम्हाला टेन्शन राहणार नाही. पटकन बिल घ्यायचं आणि भरायचं. आज भरायचं आणि उद्या भरायचं काय. त्याच्यामुळे जर हो ते सर. लवकर आले तर काळजीच मिटेल. सर आपण त्या 5 स्टारमधून किती स्टार द्याल? त्याला एकच देईल मॅडम. फक्त रीडिंग बरं. घेण्यासाठी. बरं सर. सर माझा 5वा प्रश्न आहे सर्व्हिस प्रोव्हायडेड बाय कॉल सेंटर. तर महावितरणकडून जो आपल्याला कॉल येतो त्यांची ओके. आपल्याला कशी वाटते? अगदी व्यवस्थित मॅडम. आपलं बोलणंही व्यवस्थित आहे, रिस्पेक्टिव्हली बोलणं आहे. पण तुम्हाला समजून घेतात. त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम असला ते बघून घेतात. अगदी व्यवस्थित. आणि तुम्हाला कॉल जरी केला ना, आमची जरी कंप्लेंट होत नाही, पण जरी झाली तरी माझ्या मते विदिन काहीतरी 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमची माणसं येतात. त्याच्यामुळे त्या कंप्लेंटी लगेच सॉल्व्ह होतात. ऍक्च्युली कंप्लेंटच होत नाही, पण झाली तर 15-20 मिनिटांमध्ये सॉल्व्ह होते. सर आपण त्या 5 स्टारमधून किती स्टार द्याल? त्याला 5/5 मॅम. एकदम परफेक्ट. सर माझा शेवटचा प्रश्न आहे ऑनलाईन सर्व्हिस प्रोव्हायडेड बाय MIDCL. तर आपण महावितरणद्वारे प्रदान केलेल्या ऑनलाईन सेवा आपल्याला कशा वाटतात? अगदी व्यवस्थित आहे मॅडम. इमर्जन्सी सेवा तर तुमच्यासारखी कोणीच देऊ शकत नाही. त्याचं होतं काय की आता आमच्या इथं मागच्या महिन्यामध्ये आग लागलेली होती आमच्या समोर. म्हणजे किंवा एक गॅरेज होतं ते जळालं होतं. तर तिथं तुमची माणसं जसं त्यांना कळालं तर विदिन फक्त 1 ते 2 मिनिट्समध्ये ते आले. त्यांनी लगेच कनेक्शन म्हणजे सगळं बंद केलं आणि ते आग विझवण्यासाठीही त्यांनी मदत केली. म्हणजे त्यांच्या कामाव्यतिरिक्तही त्यांनी ते समोरच्याला मदत केली. पाणी टाकणं, हे टाकणं, ते टाकणं तर अगदी परफेक्ट आहे. हे सुद्धा अगदी व्यवस्थित आहे. म्हणजे माणुसकी काय आहे हे तुमच्याकडून शिकावी. सर आपण त्या 5 स्टारमधून किती स्टार द्याल? 5/10 मॅडम. धन्यवाद सर आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल. ओके. महावितरणाला आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. मॅडम आपला आणि दिवस तू शुभ. विचारायचं होतं तुम्ही कुठून बोलताय नेमकं हे? महावितरण कस्टमर केअर नागपूर. ओके. नागपूर म्हणजे मंत्री महोदयांचंच गाव वाटतं. है ना? हं. नागपूर. हो सर. नागपूर म्हणजे मंत्री महोदय जे आता महावितरणचं ज्यांच्याकडे पालकत्व आहे ते म्हणजे जसे फडणवीस साहेब. त्यांना फक्त एकच मेसेज द्या जर तुमचं जर तिथपर्यंत जात असेल तर की महावितरण कंपनी विकू नका. त्याचं कारण असं आहे मॅडम जर दुसऱ्यांनी घेतलं अदानी वगैरे साहेबांनी तर आमच्यासारख्या गोरगरिबांना किंवा शेतकऱ्यांना त्याचा आम्हाला फायदा होणार नाही. त्याचं कारण काय आहे की जी सबसिडी आहे ती मिळणार नाही. मग यांच्याकडे हो देऊन सर. काय अर्थ? गव्हर्नमेंटनं आम्ही एवढे मतदान त्यांना केलं, आम्ही एवढे मतं त्यांना दिले आणि ते विकायला निघाले आणि आमच्या डोक्यावर बसायला निघाले. याचा काही अर्थच नाही, याचा काही फायदाच नाही. म्हणून गो बॅक अदानी, गो बॅक अदानी. त्या अदानीला बिलकुल देऊ नका. अख्खं देशाचं वाटोळं करून टाकतोय आणि तो महावितरण सुद्धा घेतोय. ही सोन्याची अंड देणारी मुर्गी आहे आणि ते काटायला निघालाय असं मला तरी वाटतं. कारण आम्ही लहानपणापासून बघतोय की एवढं व्यवस्थित सुविधा आहे, सगळं व्यवस्थित आहे आणि विकायला निघाले. याला काहीच अर्थ नाहीये. धन्यवाद सर. मी आपला ओके. फीडबॅक इथे मेन्शन करून देते. बिलकुल बिलकुल. तुम्ही तर महावितरणाला पोहोचू आपला शकणार नाही पण आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जे MD वगैरे असतील या साहेबांकडे सांगा की तुम्ही तरी त्यांच्याशी बोलणं करा. कंझ्युमर अगदी सुखी आहे, अगदी व्यवस्थित आहे. फक्त विकू नका होती कंपनी. कारण ही विकल्यानंतर काय की तो येणार आहे आणि बिझनेसमॅन शेवटी बिझनेस करतो. त्याला एक माणुसकी म्हणून नसते. आता तुमचा माणूस जरी असला एखादा स्टाफ, आम्हाला जरी काही लाईन स्टाफचा प्रॉब्लेम म्हणजे लाईनचा प्रॉब्लेम असला तर तो येतो, सॉल्व्ह करून जातो. एखाद्या वेळेस आम्ही रस्त्याने जात असतो, पळत जरी असलो गाडीवरून तरी ते उचलण्यासाठी येतात. यांचे माणसं असं थोडी करणार आहे, बिझनेसमॅन आहे ते. म्हणजे यांना माणुसकी आहे तुमच्या माणसांना. त्यांना माणुसकी नाहीये, जे बिझनेसमॅन आहे ते. धन्यवाद सर. मी आपला फीडबॅक इथे मेन्शन करून देते. ओके मॅडम. महावितरणाला आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ असो. ओके मॅम. थँक्यू मॅम.